लोकॉस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव। आपलं चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। माझी इच्छा आहे की देवाचं वचन हे इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची मदत करा। येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस त्याचा आशीर्वाद देव। आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आज आपण एका विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। विषयाचं शीर्षक आहे ख्रिस्त विरोधी आत्म्याचं देवाच्या मंडळीमधील कार्य। अर्थात हा विषय अत्यंत गंभीर विषय आहे आणि ख्रिस्ती जीवनामध्ये अत्यावश्यक असा हा विषय आहे। आज अनेक लोक व अनेक प्रचारक देखील या विषयावर बोलण्यास कसरत आहेत, परंतु हा विषय भविष्यवाणीचं वचन आहे। म्हणूनच तुम्ही आणि आम्ही जे शेवटच्या दिवसांतील ख्रिस्ती व्यक्ती आहोत, तुम्ही हा विषय चुकवू शकतच नाही। म्हणूनच या विषयावर अभ्यास करणं फार फार आवश्यक आहे। या विषयांतून बोध प्रत्येक व्यक्तींसाठी आहे, म्हणून हा विषय आवर्जून तुम्ही शेवटपर्यंत पहा। देव आपली शुभवर्तमानाची तुतारी वाजवितो यासाठी की शत्रू येत आहे, त्याचे कार्य चालू आहे हे मंडळीला कळावे म्हणून तो जागृत करीत आहे। देव आम्हाला वारंवार चेतावणी देत असतो यासाठी की आम्ही ख्रिस्त विरोधी आत्म्याचं चारित्र्य समजून घ्यावे। ख्रिस्ताच्या मंडळीला याची पूर्ण समज यावी ही देवाची इच्छा आहे। म्हणूनच तुम्ही आणि आम्ही या विषयावर कधीही दुर्लक्ष करता कामा नये। ख्रिस्त विरोधी आत्म्याची इच्छा हीच आहे की देवाचे कार्य नष्ट करावे, देवाचे राज्य उद्ध्वस्त करावे, देवाची मंडळी उद्ध्वस्त करावी। अर्थात हजारो वर्षापासून हा दुरात्मा छळ करत आलेला आहे। परराष्ट्रीय युगात ख्रिस्ती लोकांचा फार अमानुष छळ करून त्यांना ठार मारण्यात आलेले आहे, निर्दोष रक्त पाडण्यात आलेले आहे। अत्यंत क्रूर छळ करणारा हा दुरात्मा ख्रिस्त विरोधी आत्मा आहे। ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे, म्हणजे प्रारंभी शब्द होता आणि तो शब्दच देव होता। हा शब्दच ख्रिस्त आहे। अर्थात जे काही या शब्दाच्या विरुद्ध आहे ते सर्व अँटी ख्राइस्ट म्हणजे ख्रिस्त विरोधक म्हणून संबोधण्यात येते। म्हणूनच वचनाविरुद्ध जे काही रूढी, परंपरा, चालीरीती, संप्रदाय आज आम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या धार्मिक स्वरूपात, हे ख्रिस्त विरोधी आत्म्याची चित्र आहेत। अर्थात हा ख्रिस्त विरोधी आत्मा याचं सर्वात प्रमुख काम हे आहे की वचनामध्ये भेसळ करावी, वचनांतून काही काढावे, वचनामध्ये काही घालावे। अर्थात ते वचन विकृत करावे आणि त्याचा अनुवाद बदलावा। अनुवाद बदलला म्हणजे एक अन्य मत तयार होते, अन्य शुभवर्तमान तयार होते। अर्थात हा ख्रिस्त विरोधी आत्मा अन्य आत्मा आहे आणि हे त्याचे गुणधर्म आहे। ख्रिस्त विरोधी आत्म्याची हालचाल ओळखणे, त्याची हालचाल समजणे आणि सावध राहून दुसऱ्यांना देखील सावध करणे हे विश्वासणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी आहे, कारण हा अत्यंत धार्मिक आत्मा आहे आणि म्हणून हा धार्मिक लोकांमध्ये कार्य करीत असतो। जे काही देवाच्या वचनाविरुद्ध आहे ते सर्वच अँटी वर्ड म्हणजे अँटी ख्राइस्ट पासून आहे। तुम्ही आणि आम्ही कधी असा विचार केला आहे की हे संप्रदाय जे आज ख्रिस्ती मंडळामध्ये आम्हाला आढळत आहे ते कुठून आले? रोमन कॅथलिक माता चर्च मधून आले। ती संप्रदायाची जननी माता, तिच्यापासूनच हे सर्व संप्रदाय उत्पन्न झाले। आज संप्रदायात म्हणूनच आम्हाला पवित्र आत्म्याविरुद्ध कार्य आढळत आहे। देवाच्या आत्म्याला मुळीच स्थान नाहीये। जगाच्या गोष्टींनी मंडळ्या भरल्या गेलेल्या आहेत। मोठे मोठे चर्च, मोठ्या मोठ्या संख्या, मोठे मोठे सभासदत्व, एवढी माणसे जोडल्याबद्दल संस्थेतर्फे सन्मान, बक्षीस व धर्म हा एक मोठा व्यापार बनलेला आहे। अर्थात पवित्र आत्मा आज काही कार्य करीत नाही, पैसा बोलत आहे। पवित्र आत्म्याला स्थानच नाही मंडळीमध्ये। आज ही ख्रिस्त विरोधी आत्म्याची प्रणाली, सिस्टीम, कार्यपद्धत आम्हाला आढळत आहे। देवाच्या आत्म्याद्वारे कार्य नाही, परंतु मनुष्याच्या अक्कल हुशारीने सर्व चालू आहे। त्यामुळेच अंधार पसरलेला आहे। लाउदिकिया कलिसियाची अवस्था यामुळेच पूर्णपणे बिघडलेली आम्हाला आढळत आहे। हा ख्रिस्त विरोधी आत्मा खोट्या मंडळीचा जनक आहे। अर्थात आम्हाला भासते की हे चर्च आहे खरं, परंतु मानवी मते, खोट्या शिकवणुकी, रूढी परंपरा, मानवी पुढारीपण, खोटी उपासना ह्या सर्व गोष्टींद्वारे तो मंडळीचे सभासद बनवू इच्छितो। अशासाठी
की ते लोक ख्रिस्ताचे शिष्य बनू नयेत. अशा पद्धतीने त्यांची जीवनशैली बनते आणि त्यांना वाटते आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी बनलो आहोत, परंतु ते नवीन जन्मापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तो त्यांना अनेक विविध कार्य करण्यासाठी गुंतवून ठेवतो. त्या ख्रिस्त विरोधी आत्म्याला त्याने काही फरक पडत नाही. पित्यापासून मिळणारी देणगी ही तुम्हाला प्राप्त होऊ नये म्हणून तो जीवन बिघडविण्याची कार्य करीत असतो. वचनाशी सतत तडजोड कशी करावी यासाठी मोह निर्माण करीत असतो. म्हणून सैतान आम्हा विश्वासणाऱ्या व्यक्तींना पापात गुंतवून ठेवू इच्छितो. मनुष्याला जे काही फार आकर्षक आहे त्या गोष्टीत गुंतवून ठेवतो, कारण यासाठी की ते त्यांच्या अंतिम ठिकाणात पोहोचू नये. अर्थात ख्रिस्ताने आमच्यासाठी जे ठरविलेलं आहे त्यापर्यंत आम्ही पोहोचू नये आणि ते आम्हाला प्राप्त होऊ नये. म्हणून तो सैतान तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये आमची जीवनशैली पापमय जीवनशैली कशी बनविता येईल व त्यामध्ये आम्हाला मजा लुटता येईल अशा प्रकारे तो हे कार्य करीत आलेला आहे. अर्थात गेल्या 6000 वर्षापासून मनुष्यांच्या पापमय स्वभावाला पूर्णतः ओळखतो. मनुष्याची पूर्ण मानसिक अवस्था त्याला ठाऊक आहे. आमची कमतरता, आम्हा मनुष्यांची कमकुवतपणा तो जाणतो. म्हणून तो पापामध्ये आनंद मिळावा अशा प्रकारच्या संध्या निर्माण करीत असतो, जेणेकरून आम्ही संपत्तीमध्ये, पैशामध्ये किंवा आम्ही सुप्रसिद्ध व्हावे, आम्हाला मान सन्मान मिळावा, आम्हाला अधिकार प्राप्त व्हावा, आम्ही लैंगिक असभ्यतेचे दास बनावे, दारूबाजी अशा प्रकारच्या अनेक विषय वासना तो निर्माण करीतो आणि मोहजाळामध्ये खेचू इच्छितो. योहान शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 21 वचनात प्रभू येशूने प्रार्थना केली की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. अर्थात या ठिकाणी येशूची प्रार्थना आम्हाला स्पष्ट दाखविते की देवाला अशी इच्छा आहे की आम्ही एक व्हावे, ख्रिस्ताशी एक व्हावे, आमचे बोलणे एक असावे, आम्ही एक चित्ताचे असावे. ही देवाची योजना आहे. ख्रिस्त विरोधी आत्मा आम्हाला ख्रिस्ताच्या शरीराशी एकजूट होऊ देत नाही, कारण जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या शरीराशी एकजूट होतो त्यावेळेला देवाच्या अभिषेकाखाली आम्ही येतो आणि अर्थात देवाचा अभिषेक आम्ही नक्की कोण आहोत याचे आम्हाला प्रकाशन देते. सैतानाची ही महत्वाची इच्छा आहे की आम्ही कोण आहोत ख्रिस्तामध्ये हे आम्ही ओळखू नये, नाहीतर देवाची कार्य प्रकट होतील व सैतानाची जोखड, बंधन, ओझे हे तोडून टाकण्यात येतील मंडळीद्वारे. म्हणून सैतान सत्य वचनाचं प्रकाशन जे जीवनाचं परिवर्तन करीते त्याला फार फार घाबरतो. म्हणून आम्ही देवाची इच्छा जाणू नये व ख्रिस्तामधील आमची पूर्ण कुवत वापरली जाऊ नये व देवाची योजना आमच्या पाचारणामागे काय आहे ती पूर्ण होऊ नये म्हणून तो सर्व बाबतीत हे सर्व काही थांबविण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण अशा प्रकारे देव ज्या वेळेला आपली योजना आमच्या जीवनात पूर्ण करू लागतो आपल्या पाचारणाला अनुसरून, या ख्रिस्त विरोधी आत्म्याला हे थांबविणे शक्य होणार नाही व देवासाठी आम्ही कार्यरत आणि उपयुक्त होऊ. म्हणूनच हा ख्रिस्त विरोधी आत्मा सतत विरोध करीत आलेला आहे. ख्रिस्त विरोधी आत्मा देवाच्या वचनाला फार घाबरतो. म्हणून जे देवाच्या वचनात आहेत आणि ज्यांच्यामध्ये देवाचं वचन आहे त्या ख्रिस्ती व्यक्तींची या ख्रिस्त विरोधी आत्म्याला फार भीती वाटते. आम्हाला ख्रिस्तामध्ये आमचे जे स्थान आहे ते जर आम्हाला कळले आहे आणि आम्हाला मिळालेला अधिकार जो आम्ही वापरतो, या कारणामुळेच ख्रिस्त विरोधी आत्मा मंडळीला, ख्रिस्ताच्या मंडळीला घाबरतो. कारण ख्रिस्ताच्या मंडळीला हे प्रकाशन प्राप्त होते ज्या प्रकाशनाद्वारे ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्त विरोधी आत्म्यावर विजय प्राप्त करते. करंथीकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय 10 ते 13 वचन मी वाचत आहे. बंधुजन हो, आपा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करीतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत. तुम्ही एक चित्ताने व एक मताने जोडलेले व्हावे. कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला खुलोवेच्या माणसांकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळलेले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? अर्थात देवाची अशी इच्छा आहे की आमच्यामध्ये फुटी असू नयेत. आम्ही एक चित्ताने आणि एक मताने जोडलेले व्हावे. आमच्यात कलह असता कामा नये. परंतु हा ख्रिस्त विरोधी आत्मा या ठिकाणी अशाच प्रकारे फुटी निर्माण करीत असतो. आज जगामध्ये ज्या अनेक संप्रदाय निर्माण झालेले आहेत ते अशाच फुटींतून, वादविवादांतूनच उत्पन्न झालेले आहेत. अर्थात ख्रिस्ताची मंडळी अशा प्रकारे बनलेली नाही. ख्रिस्ताची मंडळी एक चित्तामध्ये, एक मतामध्ये. हे एकमत मानवी मत नाही,
या एकाच सत्य वचनात संपूर्ण मंडळीतल्या व्यक्तींनी केंद्रित व्हावे, हा देवाचा उद्देश आहे. अशा प्रकारे आपल्या मतांचा नकार करून देवाच्या वचनाचं जे मत आहे, देवाचं जे वचन आम्हाला सांगते, त्या मतात एक होणे हीच ख्रिस्ताची मंडळी आहे. करंथीकरास पहिले पत्र याचा 3 अध्याय 1 ते 6 वचन मी वाचत आहे. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दहिकांबरोबर तसे ख्रिस्तांतील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोलोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. अपोलोस कोण आणि पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपोलोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणारही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. ख्रिस्त विरोधी आत्मा हा ग्रुपिझम तयार करतो, ग्रुप बनवितो. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत 12व्या वचनामध्ये काही लोक अशा प्रकारे मंडळीत म्हणत आहेत की मी पौलाचा आहे, मला पौल आवडतो. कोणी म्हणतो मी अपोलोसाचा आहे, कोणी म्हणतो मी केफाचा म्हणजे पेत्राचा आहे. अर्थात अशा प्रकारे आम्हाला आढळत आहे असे वेगवेगळे विभाग करण्यात आले, ग्रुपिझम तयार झालं. हे आहे ख्रिस्त विरोधी आत्म्याचं कार्य. अर्थात मनुष्य देवाच्या वचनाकडे पाहता पाहता त्याचं ध्यान मनुष्याच्या नेतृत्वाकडे जाते आणि नेतृत्व करणारे व्यक्ती फार प्रभाव पाडतात. अर्थात नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या प्रभावाखाली लोक येतात व त्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची वाणी जणू देववाणी आहे असे समजतात व ख्रिस्ताच्या जागी अशा प्रकारे नेतृत्व करणाऱ्या, पुढारी पण करणाऱ्या व्यक्तींना ठेवतात. मनुष्यामध्ये असणारा दैहिक स्वभाव हा ख्रिस्त विरोधी आत्म्यासाठी फार पोषक ठरतो. मनुष्यामध्ये असणारी दैहिकता ही ख्रिस्त विरोधी आत्म्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याचं कार्य करीते. त्यामुळे जर तुम्हाला कोणी सुधारणूक दिली तर तुम्हाला राग येतो, लगेच तुम्ही फुगतात. तुम्ही सुधारणूक स्वीकारत नाही, तुम्ही निषेध ऐकत नाही, तुम्ही बोध घेत नाही, तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्यास इच्छित नाही. अर्थात तुमच्यामध्ये कडूपणा निर्माण होत असतो, द्वेष निर्माण होतो. ज्याने आम्हाला सुधारणूक दिली त्याच्याविषयी राग येतो व आमच्या मनामध्ये अक्षमाशीलता निर्माण होते की आम्ही त्या व्यक्तीला माफ करू इच्छित नाही. अर्थात या सगळ्यांतूनच कलह, झगडे आणि तटफुटी निर्माण होतात. हे ख्रिस्त विरोधी आत्म्याचं सुप्त रीतीने कार्य आहे. अर्थात हे आम्हाला बाहेरून दिसत नसते, पण हे मनुष्याच्या आत चाललेलं असते. सैतानाला देवाची मंडळी विभक्त करण्यात, फोडण्यासाठी फार फार आनंद मिळत असतो, कारण तसे केल्याने देवाचा अभिषेक हा थांबविण्यात येतो. म्हणूनच हा ख्रिस्त विरोधी आत्मा बंधुत्व जे आहे यांतील पवित्र आत्म्याचं ऐक्य तोडून टाकतो, मंडळीमध्ये मतभेद निर्माण करीतो, संघर्ष निर्माण करीतो, तटफुटी निर्माण करीतो, दुष्ट संशय निर्माण करीतो, भांडण तंटे निर्माण करीतो, गैरसमज निर्माण करीतो, वाद विवाद निर्माण करीतो, निंदा नालस्ती दोषारोप निर्माण करीतो, चहाडी कुरकुर निर्माण करीतो. हा ख्रिस्त विरोधी आत्मा मौल्यवान विश्वासावर घाला घालतो, मंडळीमधील बंधुप्रीती नष्ट करीतो, बंधूमध्ये द्वेष उत्पन्न करीतो, भावाभावामध्ये वैमनस्य पसरवितो, बेबनाव निर्माण करीतो, यासाठी की त्यांनी एकमेकांचा कधीही समेट करू नये. अर्थात सहनशीलता, प्रेम, शांती, आनंद घालवून टाकतो, सूड भावना निर्माण करीतो. ढोंगी प्रेमाची उत्पत्ती याच आत्म्यापासून निर्माण होते. हाच आत्मा पक्षपातपणा निर्माण करीतो. प्रिय भावा बहिणीनो, इफिसकरास पत्र 2 अध्याय 19 वचनाप्रमाणे आमचे बंधुत्व हे स्वर्गीय नाते आहे. ख्रिस्त येशूच्या रक्ताद्वारेच आम्ही एका कुटुंबाचे होतो. मग आम्ही कोणत्याही ठिकाणचे का असेना, ख्रिस्त विरोधी आत्मा हा मनुष्यामध्ये तुलना करायला लावणारा आत्मा आहे. अर्थात तुमच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हाव्या अशा प्रकारची उत्तेजना तो निर्माण करीतो. स्पर्धेच्या द्वारे मी मोठा आणि तू नीच. अर्थात हा आत्मा मंडळामध्ये चढाओढ निर्माण करीत असतो. अशा प्रकारची स्पर्धा निर्माण झाल्यावर मनुष्य एकमेकांचा आदर करणे सोडून देतो, प्रेम निघून जाते व स्पर्धात्मक असा आत्मा मंडळीमध्ये कार्य करीत असल्या कारणाने एकमेकाची तंगडी कशी खेचावी,
एकमेकाला खाली कसं पाडता येईल यासाठी व्यक्ती प्रयत्न करू लागतो, कारण त्याला आपलं पद राखायचं असते, आपली पोझिशन त्याला राखायची असते, सांभाळायची असते. हा खेळ जो आहे हा ख्रिस्त विरोधी आत्मा मंडळीमध्ये खेळत असतो. दैहिक लोकांना तो आपल्या तावडीत घेत असतो. दैहिक लोकांच्या द्वारे तो कार्य करीत असतो, त्यांच्या जीवनामध्ये खमीर घालतो. हे खमीर घातल्या कारणाने त्यांची प्रवृत्ती बदलते, त्यांच्यातला सरळपणा जातो. तोंडावर स्तुती करावी आणि मागे त्याच्या विरुद्ध बोलावे, अशा प्रकारचा स्वभाव, एक वेगळेपणा या दुरात्म्याकडून निर्माण होतो. जिभेवर ताबा राहत नाही, जीभ लगेच निंदा नालस्ती करण्यास तयार होते. अर्थात या सर्व गोष्टींचा परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये शांती राहत नाही. ख्रिस्त विरोधी आत्मा मनुष्याच्या जीवनातून शांती हरण करीतो. आज आम्हाला स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला या सर्व गोष्टीमध्ये आम्ही स्वतः कुठे दिसत आहोत काय, आम्हाला पारखण्याची गरज आहे. हा ख्रिस्त विरोधी आत्मा जगाला बदलण्याची कुवत ख्रिस्ती व्यक्तींतून काढून टाकतो. नोहाच्या काळामध्ये आम्ही पाहत आहोत, नोहाने संपूर्ण जगाला 120 वर्षे संदेश दिला होता की तुम्ही तारवात या तर तुम्ही वाचाल, कारण देव या संपूर्ण जगाचा पूर्ण विनाश करणार आहे महापुराद्वारे. परंतु आम्हाला आढळते की केवळ नोहाचाच परिवार 8 जणांचा वाचला. अर्थात बाकीचे सर्व या ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या अधीन, त्याच्या प्रभावाखाली आले होते. अर्थात आम्हाला या ठिकाणी काय आढळते, ते अशा प्रकारच्या थराला पोहोचले होते की हे लोक देवाचं वचन ऐकायला तयार नव्हते. अर्थात मला काही ऐकायचं नाही, मला तुम्ही काही सांगू नका, कानात बोटे घालतात. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, हे ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या प्रभावाखाली सापडलेल्या व्यक्तींचे गुणधर्म आहेत. देवाने आम्हाला मोठे बनण्यासाठी पाचारण केलेले नाही. बाबेल मोठी हा शब्द प्रकटीकरणामध्ये 11 वेळा आम्हाला आढळतो, जी खोट्या मंडळीला दर्शवित आहे. जगाच्या दृष्टीने मोठे बनण्यासाठी आम्ही बोलावलेले नाही आहोत, कारण मोठे बनणे हा उद्देश देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. ख्रिस्ताची मंडळी तर यावरून ओळखावी. मंडळीचं चारित्र्य ही पवित्रतेवर अवलंबून आहे. म्हणून मंडळीची वाढ पवित्रतेत किती होत आहे ही मोजा, ज्याद्वारे मंडळी ख्रिस्ताच्या प्रीतीत वाढेल. ख्रिस्ताची प्रीती आमच्या ठाई वास करावी, हीच आमची ख्रिस्त येशूकडे आज प्रार्थना आहे. थेसलोनिकाकरास दुसरे पत्र याचा 2 अध्याय याचं 4 वचन म्हणते, तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. अर्थात ही एक भविष्यवाणी संत पौलाद्वारे देण्यात आलेली आहे. आमच्या कृपेच्या कालखंडाच्या शेवटला जो ख्रिस्त विरोधक प्रकट होणार आहे, ज्याचं 42 महिन्याचं राज्य आहे, हा एक पुरुष आहे. परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की या ख्रिस्त विरोधी आत्म्याचं आजच्या या मंडळामध्ये जे कार्य आहे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. अर्थात हा ख्रिस्त विरोधी आत्मा स्वतःला उंच करणारा आहे. अर्थात देवाच्या जागी स्वतःला बसवून आपल्या स्वतःचे प्रदर्शन करीत आहे देवाच्या मंदिरात. अर्थात आज मंडळामध्ये देखील अशाच प्रकारचा आत्मा, ख्रिस्त विरोधी आत्मा, म्हणजे मी कोणी खास आहे आणि माझंच सर्वांनी ऐकायचं आणि कोणी काही बोलायचं नाही, परंतु स्वतःच्या अशा काही आज्ञा त्यांनी बनविलेल्या आहेत, ज्याद्वारे लोकांच्या डोक्यावर ते ओझे देत आहेत व लोकांवर धनी पण करत आहे. पेत्राचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय याच्या 1ल्या वचनात आम्ही वाचतो की देवाच्या कळपावर धनीपण न करणारे असे पाळक देवाला हवे आहे. परंतु आज आम्ही उलट अवस्था पाहत आहोत. हे ख्रिस्त विरोधी आत्म्याचं कार्य आहे. काही पाळक असे आम्हाला आढळतात जे अशा प्रकारे शिकवितात आणि लोकांवर प्रभाव पाडतात की मला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही, मी सांगतो तेच तुम्हाला करायचं आहे, माझी परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे पाळक ज्या वेळेला मंडळामध्ये अशा प्रकारचा आपला दबाव लोकांच्या जीवनात निर्माण करीतात, जेणेकरून ते पाळक केंद्रित अशा प्रकारचं चर्च बनवू इच्छितात. वास्तविक ख्रिस्ताची मंडळी ही ख्रिस्त केंद्रित मंडळी आहे, ही पाळक केंद्रित मंडळी नाही. म्हणून आमच्या समस्या पाळक नाही सोडवू शकत, आमच्या समस्या केवळ ख्रिस्त सोडवू शकतो. म्हणून मंडळीने पाळकाच्या अधीन राहणे हे अत्यावश्यक आहे. परंतु जेव्हा पाळक ज्या वेळेला मंडळीवर कुरघुडी करीतो, हा ख्रिस्त विरोधी आत्म्याचा प्रभाव आहे. अशा प्रकारचं नेतृत्व मनुष्यांचे गुलाम बनवितो. तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्ताने स्वतंत्रतेकरता पाचारण केलेलं आहे, कोणाही पास्टरचं किंवा पाळकांचा गुलाम होण्यासाठी नाही. तुम्ही आणि आम्ही ख्रिस्तावरच अवलंबून राहायला हवं,
हे आहे आमचं ख्रिस्ती जीवन. म्हणून कोणाही व्यक्तीला अशा प्रकारे मंडळीत राजासनावर बसून आपल्या स्वतःची उपासना करण्यास लावण्याचा अधिकार नाही आहे. ह्या गोष्टी मंडळीने ओळखायला हव्यात. हे व्यक्ती जे आहेत हे स्वतःला असे समजत असतात की मी कधी चुकतच नाही, माझे वागणे एकदम बरोबर आहे. कारण त्यांच्यामध्ये नम्रताच नसते. ते एका वेगळ्या स्तराला पोहोचलेले असतात. स्वतःला ख्रिस्ती पुढारी समजतात खरे, परंतु वास्तविक त्यांच्यामध्ये ख्रिस्त विरोधी आत्म्याने आंधळेपणा आणलेला असतो, भ्रांती आणलेली असते. म्हणून ते स्वतःला परफेक्ट व्यक्ती समजतात, अगदी पूर्ण. म्हणून ते हुकुमासारखे वागतात आणि सर्वांना हुकुमशहाप्रमाणे वागवितात. देवाच्या मंडळीमध्ये असा कोणीही व्यक्ती मी एक देव आहे असं स्वतःचं प्रदर्शन करून पूजा करण्यास लावू शकत नाही. ही देवाची मंडळी नाही आहे. हा संदेश तुम्हाला प्रकाश देण्यासाठी आहे, ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या प्रभावांतून मुक्त होण्यासाठी आहे. आज अनेक ख्रिस्ती लोक वेगवेगळ्या स्तराला या ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या प्रभावाखाली येतात, परंतु त्यामुळे त्यांना आम्ही ख्रिस्त विरोधी समजू नये. लोक या आत्म्याच्या प्रभावाखाली सापडतात, म्हणून प्रार्थनेची आणि मध्यस्थीची आवश्यकता आहे, न्याय करण्याची आवश्यकता नाहीये. काय मी ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या प्रभावाखाली तर नाहीये ना? आम्हाला या गोष्टी ओळखणं आणि स्वपरीक्षण करणं फार फार आवश्यक आहे. नीतिसूत्राचा 14वा अध्याय याचं 12वं वचन म्हणते, मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यू पथ फुटतात. आज तुम्हाला आणि आम्हाला आमचा मार्ग तपासण्याची ही वेळ आलेली आहे. आम्ही अशा कोणत्या मार्गावर उभे तर नाही आहोत ना, जेथे शेवटास पोहोचल्यावर आम्हाला कळेल की येथे तर मृत्यूपथ आहेत. तुम्हाला आणि आम्हाला जीवनाच्या पथास चालण्यासाठी ख्रिस्ताने निवडला आहे. मृत्यूचा मार्ग हा ख्रिस्ताचा मार्ग नाही. ख्रिस्ताचा मार्ग सत्य आणि जीवनाचा आहे. तुम्हाला आणि आम्हाला त्याच मार्गाकडे येणे आहे, त्याचा स्वीकार करणे आहे, त्यालाच चिकटून राहणे आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस त्याचा आशीर्वाद देव. आमेन. हा संदेश तुम्ही ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याविषयी कळवू शकता, फोन करून आम्हाला कळवू शकता. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस त्याचा विपुल आशीर्वाद देवो.